पण खडसे साहेबांनी ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका हे या राज्यातल्या सत्तेत असणाऱ्या एका मंत्र्याच्या विरोधात घेतली आणि त्यांनी एवढंच सांगितलं, लोढा नावाचा जो व्यक्ती आहे, जो आज जेलमध्ये आहे, त्यांनी हनी ट्रॅप प्रकरण कोणाबद्दल केलं होतं, कसं केलं होतं आणि तो लोढा स्वतः हनी ट्रॅप प्रकरणामध्ये कसा अडकला आणि कुठंतरी अंधेरी इथं असणारी जी काही FIR आहे ते FIR सरकार का लपवतंय, असे अनेक प्रश्न खडसे साहेबांनी केल्यानंतर त्यांच्या जावयावर तिथं कारवाई झाली. ते फॅब्रिकेटेड असेल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्या फक्त विषयाच्या बाबतीत तुम्ही जर आम्हाला प्रश्न केला तर आम्ही एवढंच सांगू की त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी राजकीय खेळी आहे. ते जे काही हॉटेल आहे त्या हॉटेलचे CCTV फुटेज हे खडसे परिवाराने मागितलेले आहेत, पण त्यांना अजून ते मिळालेले नाहीत. त्याच्याचबरोबर जे व्हिडिओ हे पोलिसांच्या ताब्यात होते, ते व्हिडिओ पोलिसांच्या ताब्यात असताना मीडियाकडे ते गेले कसे, त्यात मीडियाची चूक नाही, ते पोलिसांनीच दिले. त्यामुळे कुठं ना कुठं तरी, आणि त्याच्याचबरोबर ही कारवाई करत असताना फार स्निपर डॉग्स सुद्धा त्यांच्याकडे बरोबर होते. ही कारवाई झाल्या विदाऊट वॉरंट रोहिणीताई खडसेंची जिथं कुठं घरं आहेत त्या घरामध्ये सुद्धा विदाऊट वॉरंट सर्च केलं गेलं. त्याच्याचबरोबर असं आम्हाला कळतंय की मोबाईलमध्ये पर्सनल फोटो काढून त्या प्रांजल नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांना तिथं ब्लॅकमेल केलं जातं, हे काढू बाहेर काढू. त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते काय करतात याच्यात आमचं काही घेणं देणं नाही. आज जर आपण नेत्यांच्या बाबतीत सुद्धा जर खोलात गेलो तर बऱ्याच लोकांचे बरेच विषय निघतील. त्यामुळे त्याच्यात तर आम्हाला काही जायचं नाही. आणि नाशिकमध्ये जिथं ते हनी ट्रॅप प्रकरण घडलं, मग त्याच्यामध्ये कोणाकोणाची नावं आहेत हे सरकारने जाहीर करावे असं आम्ही सगळं त्या ठिकाणी म्हणू.